नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। सोयाबीन, उडीद, कापूस, हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी घेतलेला आहे। मात्र त्या दरम्यानचीच आपण ही दृश्य बघतोय। नांदेडमध्ये नदी नाल्यांना चांगलाच पूर आलेला आहे, त्यामुळे सर्व उभी पिकं आडवी झाली असल्याचं आपण बघतोय। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि या पावसामुळे अनेक नदी नाल्याला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी अनेक शेतात गेलं आणि शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण सध्या आहोत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील या पांगरी शिवारात। आपण पाहू शकतो की सोयाबीनचं हे पीक आता त्याला फळधारणा झाली आहे, परंतु या शेताच्या बाजूला जे नाला आहे त्या नाल्याचं संपूर्ण पाणी जे आहे ते या शेतातून या सोयाबीन, केळी, हळद ज्या पिकातून गेलेलं आहे आणि संपूर्ण जे सोयाबीनचं पीक जे आहे ते खरडून गेलेलं आहे। आणि एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्यात 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये कालपासून अतिवृष्टी झालेली आहे। पेनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अनेक गावाचा जे संपर्क जे या नदीच्या पुरामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत रात्रीपासून। तर आपण बघतोय नांदेडमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। संपूर्ण मराठवाड्याला आता पावसानं चांगलं झोडपून काढलंय।